मित्रासह हा इक्ष्वाकू वंशातील राजा अरण्यात शिकारीला गेला असताना त्याने एका राक्षसाला मारले. त्या राक्षसाच्या भावाने राजाचा सूड घेण्यासाठी मानवी रूप मायावी शक्तीने धारण केले व राजाचा विश्वास संपादन करून त्याच्या विश्वासू सेवक झाला. पुढे श्राद्धाच्या दिवशी त्याने ऋषींना कपटाने आचार्याकडून नरमास शिजवून भोजनात वाढले. हे वसिष्ठ मुनींच्या लक्षात आले. त्यांना राजाला दोष ठरवून 12 वर्ष ब्रह्मराक्षस होशील असा शाप दिला. राजा उलट शाप देणार होता, परंतु राणी मदयंतीने त्यांचे निवारण केले. तेव्हा राजाने शापाला स्वतःच्या पायावर टाकले. वसिष्ठाच्या शापाप्रमाणे तो ब्रह्मराक्षस झाला. पायावर पडलेल्या शापजलाने त्याचे पाय काळे झाले होते. त्याला कल्मषपद असे नाव पडले. राजा अरण्यात नरमास व इतर प्राण्यांचे मांस खाऊन राहत होता. एकदा एक ब्राह्मण जोडपे त्या अरण्यातून जात असताना तो ब्राह्मणाला मारू लागला. तेव्हा त्याच्या पत्नीने कळकळीने आपल्या पतीला न मारण्याची राजाला म्हणजेच ब्रह्मराक्षसाला विनंती केली, परंतु त्याने ऐकले नाही व ब्राह्मणाला मारून खाल्ले. म्हणून त्या पतिव्रतेने राजाला शाप दिला, तू जेव्हा 12 वर्षाने शापमुक्त होशील तेव्हा तुला मदयंतीजवळ भोग भोगायला येणार नाहीत. तसे करशील तर तू मरण पावशील असे म्हणून तिने पतीच्या अस्थिसह स्वतःला जाळून घेतले. कालांतराने राजा शापमुक्त झाल्यावर त्याने झालेल्या सर्व प्रकार मदयंतीला सांगितला. आपले ब्रह्महत्येचे पातक घडून धुवून काढण्यासाठी त्याने मंत्र्याच्या व पुरोहितांच्या सांगण्याप्रमाणे अनेक तीर्थयात्रा व्रतवैकल्य केली, दाने केली, पण त्यांचा काहीही उपयोग झाला नाही. तो एकदा मिथिला नगराबाहेर एका वृक्षाखाली खिन्न मनाने विचार करत बसला असता गौतम ऋषींची भेट झाली. त्यांनी राजाची विचारपूस केली. तेव्हा त्यांनी ब्रह्महत्येचे पातक जाळण्यासाठी गोकर्ण महाबळेश्वरला जाण्याची माहिती सांगितली व तेथे दर्शनात जाण्यास सांगितले. राजाने याची कोणास प्रचिती आली आहे का असे ऋषींना विचारले. तेव्हा गौतम बुद्धांनी पुढील कथा सांगितली. एकदा गौतम ऋषी गोकर्ण क्षेत्र गेले असता तेथे त्यांना एक चांडाळ स्त्री खुरडत जाताना दिसली. ती वृद्ध, आंधळी व कुष्ठरोगी होती. ती आता थोड्याच वेळात मरणार असे दिसत होते. तेवढ्यात तिथे 4 शिवदूत दिव्य विमानातून तिला घेऊन जाण्यासाठी आलेले दिसले. तेव्हा गौतमांनी अशा पाणीचे स्त्रीचे तुम्ही शिवलोकी कसे काय नेता असे विचारले. त्यावेळी शिवदूतांनी तिच्या पुनर्जन्माची कथा सांगितली. ही स्त्री पूर्वजन्मी ब्राह्मण मुलगी होती. तिचे नाव सौदामिनी होते. ती फार सौंदर्यवान होती. ती उपवर झाल्यावर तिच्या वडिलांनी तिला एका ब्राह्मणाशी विवाह घालून दिला. दुर्दैवाने तिचा पती अल्पायुषी ठरला व कालवश झाला. पुढे त्या तरुण विधवेने व्यभिचार केला. तो उघडकीस आल्यावर तिच्या नातेवाईकांनी तिच्यावर भ्रष्टाचार टाकला. मग ती उघडपणे दुराचार करू लागली. पुढे तिने एक वाण्याशी विवाह केला. ती नेहमी मद्यमास सेवन करत असे. एकदा तिने दारूच्या नशेत बकरा समजून वासराला मारून खाल्ले. तिची चूक लक्षात आल्यानंतर तिने शंकराची प्रार्थना करून माफी मागितली. तिला खूप पश्चाताप झालेला होता. झालेला सर्व प्रकार नवऱ्याला कळू नये म्हणून तिने वासराचे क्षीर, हाडे व कातडी जमिनीत पुरून टाकली व वाघाने वासरू नेले म्हणून मोठ्याने शोक करू लागले. पुढे कालांतराने तिला मरण आले व ती नरकात गेली.
नंतर तिला चांडाळ योनीमध्ये जन्म मिळाला. पूर्वजन्माच्या पापामुळे ती जन्मात झाली. पुढे तिची आईवडील मरण पावले. त्यातच तिला कुष्ठरोग झाला. इतर भिकाऱ्यांबरोबर भीक मागत मागत जात असताना ती शिवरात्रीला गोकर्ण महाबळेश्वराला आली. एका यात्रेकरून तिच्या हातावर काही बिल्बपत्रे ठेवली. त्याचा वास घेतल्यावर तिला समजले ही खाण्याची वस्तू नाही, म्हणून तिने ती बिल्बपत्रे फेकून दिली. ती नेमकी शिवलिंगावर पडली. रात्रभर जागरण झाले व भिक्षाही मिळाली नाही, म्हणून तिला उपवासही घडला. अजाणतेपणे तिच्याकडून हे पुण्यकर्म घडले, म्हणून शिवशंकर तिच्यावर प्रसन्न झाले व त्यांनी शिवदूतांना तिला शिवलोकी नेण्याची आज्ञा दिली. तिचा देह विमानाने शिवलोकात घेऊन गेले. गौतम ऋषींनी सांगितलेली कथा ऐकून राजाने गोकर्णात जायचे ठरवले. गोकर्णास गेल्यामुळे राजा पापमुक्त झाला. अशा अनेक कथा ऐकायच्या असतील तर आपल्या चॅनलला लाईक, कमेंट्स व सबस्क्राईब करा. धन्यवाद.